हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं विद्या व्लॉग्समध्ये। तर बघू शकता आज मी बनवणार आहे माझं फेवरेट म्हणजे खूपच फेवरेट नाश्ता। तर चला, मी आज काय माझं फेवरेट नाश्ता बनवणार आहे। आणि माझी आई छोटपणी आम्हाला एवढं खायची, म्हणजे लग्नाच्या अगोदर एवढं खायची पण मी ते चालूच ठेवलं आणि मला एवढं आवडतं ना, तर मी बनवतच असते हप्त्यातून एक दोनदा नाही, एकदा। तर चला बघूया ती कोण काय आहे आणि ती कोण आहे। तर चला बघूया मी काय बनवणार आहे। चलो करते स्टार्ट। बघू शकता हे आहे ते चना, काळा चना। तर हे काळा चना आहे ना, मला एवढं आवडतंय बघा। रात्रभर भिजत घातलं होतं ना, आता 3 शिट्ट्या केल्यात, असं मऊ शिजून घेतलेलं आहे। तर चला आपण तुम्हाला माझी आज रेसिपी दाखवते काळ्या चण्याची घुगऱ्या। मस्त तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला, घुगऱ्या म्हणतात काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला इकडं गरम करायला तेल ठेवलं, ह्याच्यात टाकूया आपण जिरे मोहरी। तर थोडंसं जास्त टाकायचं, असं मसाला चणी असं चमचमीत व्हायला पाहिजे, माहिती आहे का। इकडे तोपर्यंत जिरे मोहरी तडतडते, तर तुम्हाला सांगते काय काय घ्यायचं। इकडे आहे कढीपत्ता, हा लसूण घेतलाय ठेचून, कोथिंबीर घेतली आणि कांदा घेतली। आणि सर्वात मेन मसाला तुम्हाला सांगते, हा मटन मसाला आणि हे आहे घरकुल। तर हे घरकुल आमच्या गावी आमच्या आई टाकायची, म्हणजे टाकायची, हे नाही टाकायची मटन मसाला, पण हे घरकुल टाकायची म्हणजे टाकायची। तर कढीपत्ता आणि इकडे कांदा, लोकांना नाही रे बाळा अद्रक। तर इकडं बघू शकता, इकडे कांदा टाकलाय आणि हा लसूण मोठा मोठा ठेचून घेतलाय, त्याने फ्लेवर एवढा भारी येतो तुम्हाला काय सांगू। तर हे असा मस्त ह्याच्यामध्ये नाही का कढीपत्त्याचा वाव एकच नंबर, फ्रेश आहे ना कढीपत्ता, तर भारी वाटते त्याचं फ्लेवर नाही का, असं सुवास म्हणजे सुगंध एकच नंबर लागते। चला असं मस्त कांदा लाल होऊसपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया। ह्याचं टोमॅटो नाही टाकायचं, तर ह्याच्यामध्ये मग तुम्हाला काय काय टाकायचं ते सांगते, थांबा तर चला पहिलं कांदा घेऊया, ब्राऊन करून बघू शकता असा गोल्डन कलरचा आपल्या इकडं कांदा झालेला आहे। तर चला आपण आता ह्यात मसाले टाकूया। तर हा आहे घरकुल, कोण कोण खाता आता पण घरकुल नक्की कमेंटमध्ये सांगा। मी खूप खाते, म्हणजे मला असं आवडतं बरं का घरकुलचा फ्लेवर। गावी तर आमच्या नाही का भाज्यामध्ये सहजी तर हेच मसाला वापरतात घरकुल, मग मी पण हेच वापरते, आपलं गावाचं नाही सोडायचं बाबा। तर हे आहे थोडासा मटन मसाला, तर याने फ्लेवर खूप छान येतो माहिती आहे का। काळा मसाला नाही टाकायचा बरं का काळा मसाल्याने टेस्ट नाही येते एवढी। आणि याच्यात टाकायचा थोडीशी हळदी आणि लाल मसाला। तर लाल मसाला तुमच्यावर आहे, तिखट कमी तुम्हाला कसं, तर आम्हाला तर तिखटच आवडतो, त्याच्यामुळे मी तिखटच बनवत आहे। आणि मग मस्त मी बॉईल करताना थोडं टाकलं होतं नमक, तरी थोडं टाकते नाही का, तर एवढं टाकते। आणि मस्त असा हा मसाला परतून घेते बघा कसं का, कढीपत्ता पण एकदम असं मस्त हे झालेलं आहे, हे बघा असं मस्त हे तेल सुटून चांगला मसाला भाजून घ्यायचा। आणि मग आपण ह्याच्यात टाकायचं आपले हे चणे। तर माझ्या मुलीला थोडे काढून ठेवलेत, कारण की माझ्या मोठ्या मुलीला सारखं तोंड येते काय माहिती का, तिच्यासाठी मग मी काढून ठेवले असं मस्त हे बघा। तर हे असं सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स करून बघू शकता, ओ माय गॉड, हे बघा हा असं सगळं मस्त मिक्स केलंय। तर चला आता आपण ह्याच्यावरतून टाकूया अशी मस्त कोथिंबीर, हे बघा असं मस्त कोथिंबीर। तुम्हाला आहे ना प्लेट करताना नाही का, त्याच्यामध्ये टमाटर बारीक करून खाल्लं ना, त्याच्यावर टाकून एकदम कोथिंबीर बारीक लिंबू पिळून, ओ माय गॉड, माझ्या तोंडाला आताच पाणी सुटायला लागले माहिती आहे का मला काय माहिती एवढं का आवडतं हे। तर मी माझी आई बनवते तसंच बनवले बरं का, कोण चाट मसाला वगैरे ते वगैरे तसलं काय आपण टाकत नाही, आपलं घरकुल मसाला जिंदाबाद। आणि आपल्या घरचा लाल तिखट आणि थोडासा मटन मसाला, ते आपण तसलं काय आमचूर पावडर आणि बिमचूर पावडर, चाट मसाला हे काही असं नाही टाकत। तर असं मस्त आपल्या घुगऱ्या झालेल्या आहेत। तर चला आपण टेस्ट करून बघूया कशा झाल्या। बघू शकता मला होत नाही एकच होत, असं मस्त घ्यायच्या
सांगू. कढीपत्ता आणि ते घरकुलचा फ्लेवर एवढा भारी येतो, एवढा भारी होतो, काय सांगू तुम्हाला. खूपच भारी. लिंबू पाहिजे पण माझ्याकडे लिंबूच नाहीये. लिंबू टाकल्यावर चला चला आपली आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मला कंट्रोल नाही होत, मी खायचं थांबले. तर चला बाय, आजसाठी एवढंच. कधी खाईन असं झाले.